त्याचा उचलू आहे. दत्ता, आपण हाती घेतलेलं काम आम्ही पुरं करू. रँड आता जगत नाही. तुझ्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल. पिण्याची साथ संपली असून घर तपासणी आता बंद झालेली आहे. तरी लोकांनी शहरामध्ये वापस यावं. होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी ज्ञानातून सहस्त्र तीक्ष्ण असिका बाहेर येत्या क्षणी. आता आता अग्निरथात संधी बघुनी हस्ते स्त्रिया ओढती. षंढांनो करिता कसे सहन हे लावून घ्या दादती. शिवजयंतीची भाषणं संपली तशी बळवंतरावांनी आम्हाला हटकलं. आमची अपेक्षा होतीच. आम्ही मुळी मुद्दाम तिथंच घोटाळत होतो. बळवंतराव रागानं अण्णांना म्हणाले, तुमच्या लोकात आम्ही सर्व षंढ ठरलो. पण श्लोक म्हणणारे जर एवढे पुरुषोत्तम होते तर त्यांनी का रायणला अजून जिवंत ठेवलाय? रास्तच आहे. रायण जिवंत राहता कामा नये. जून हा राणीच्या राज्यारोहणाचा दिवस. त्या दिवशी गोरे गव्हर्नमेंट हाऊसवर मोठी पार्टी देतील. तिथं रँड येईल. त्या रात्री रँडचा वध आम्ही करणार. त्यानंतर 24 तारखेस चातुर्मास सुरू होतो. रँडच्या नावे आंघोळ करून यंदाचा चातुर्मास मुंबईत साजरा करू. पण आता रँडला का मारायचा? प्लेग त्याने काबूत आणला. परिस्थिती चांगली स्थिरस्थावर. कोण तूच बोलतोयस ना? हे अत्याचार विसरलास? शनीच्या पाराशी आमच्या आया बहिणींची झालेली बेअब्रू विसरलास? आमच्या देवदेवतांना घडलेल्या विटाळाचं काय? दत्ताच्या मृत्यूचा बदला घेणार की नाही? रँडचा वध होणार.
रँडचा वध होणार. इतकंच नव्हे तर या गोष्टीची आगाऊ इशारत आम्ही त्याला देणार. आई अंबे जगदंबे जातो, आई अंबे जगदंबे जातो, सत्कर्मी जय दे. आई अंबे जगदंबे जातो, सत्कर्मी जय दे. त्रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. त्रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. आई अंबे जगदंबे जातो, सत्कर्मी जय दे. त्रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. त्रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. Well, I think we should do something about this, sir. Shouldn't we? What about a few extra gods, sir? पुण्यपत्नी धर्म बुडविला रँडाने सारा. पुण्यपत्नी धर्म बुडविला रँडाने सारा. या मारा या अविचारा या हाती आमच्या धैर्य शौर्य मग दे ग अंबाबाई. धैर्य शौर्य मग दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. आई अंबे जगदंबे जातो, आई अंबे जगदंबे जातो, सत्कर्मी जय दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. पार्टी इथं होईल. पण येथवर आपल्याला येऊ देणार नाही. आपली कामगिरी गणेशखिंड रस्त्यालाच उरकण्यात येईल. इथे रँडवर गोळ्या मारण्यात येतील. इथून वेगानं निघून जाणंही शक्य. पार्टी संपेपर्यंत खूप अंधार होईल. 22 जून म्हणजे कृष्णाष्टमी. म्हणजे मजा. खूप अंधार असला म्हणजे भूताच्या गोष्टीतल्या सारखं वाटतं. भूत दिसलं तर वाटेल का मजा? हो वाटेल की. मी त्याच्याशी कुस्ती खेळीन. आला कुस्ती खेळणारा. लंगोटोला होईल. मी भित्रा नाही काही. भूताशी सुद्धा लढेन. दिलेलं काम 22 जूनला कर म्हणजे झालं. ते महत्वाचं आहे. रँड साहेबाला यावेळी कल्पना असेल का रे की आपली मृत्यूघंटा वाजवण्यासाठी कुणी माणसं इथं तयारी करतायत म्हणून? वेडाच आहेस. तो त्याच्या गुरमीत असेल. त्याला समजा कळलं तरी तो म्हणेल, "हे, मला कोण मारतो?" मी मारतो म्हणावं. काय एकटा मारशील? हो मिळू देता खरा.
तो याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणेल, शाना माझ्या बालतो, उद्या ये हा, मग मी मरण्याचा प्रयत्न करीन. 22 जूनला रात्री वासू रँडच्या बग्गी मागे धावेल. अंधारात ही रँडची बग्गी म्हणून कळावी यासाठी वासू धावताना परवल ओरडेल. कुठला पर्वत? गोविंदा आला रे आला. म्हणजे गोविंद मामा, गोविंद आला रे आला. गोंद्या आला रे आला. ठीक आहे. गोंद्या आला रे आला. एरंड वनात पिस्तुलांचा सराव चालतो. काय मिळवणार आहात त्यानं? राज्य उलटणार आहात? राज्य रानातल्या सरावानं उलथत नसतात. त्यासाठी फार काही लागतं. तुमच्या सरावानं तुम्ही पाडाल खून आणि कराल मारामाऱ्या. वा, छान दिसतायत की भाऊजी आज. कुठं निघाली स्वारी? तरी 40 वर्षात त्या जाहीरनाम्यातील तत्वांची किती अंमलबजावणी झाली हे पाहून या महोत्सवाचे प्रसंगी महाराणी सरकार दयाळू होऊन जर त्याची पुरी अंमलबजावणी करण्यास सांगतील तर 30 कोटी लोकांच्या उत्कर्षाच्या पाया घातल्याचे श्रेय त्यांस मिळेल. इतकेच नव्हे तर इंग्रजी सार्वभौम राज्या